नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, बहुतेकशा ज्या लाडक्या बहिणी आहेत, तर यांना ऑक्टोबर हप्ता आहे 1500 रुपयांचा त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना अजून हप्ता आले नाही आहे, आज दिवसभरामध्ये देखील हप्ते वितरण झालं. त्यामुळे काही लाडक्या ज्या बहिणी राहिल्या होत्या यांच्या देखील आधार संलग्न बँक खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे. आणि अजून देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये हा जो हप्ता आहे तो आला नसेल तर पुढील अजून एक दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की उद्यापर्यंत हा जो लाभ आहे तो तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती की जून, जुलै आणि ऑगस्ट तर या 3 महिन्याचे हप्ते काही लाडक्या बहिणींना मिळाले नव्हते. तर आपण सांगितलंच होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3 महिन्यांसाठी ज्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आणि ज्या बहिणीनंतर कागदपत्र पडताळणीनंतर पात्र झाल्या तर अशा लाडक्या बहिणींना अजून तरी मागील जे उर्वरित थकीत अनुदान आहे ते देण्यात आले नाही आहे. त्यांना केवळ सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये जमा झाला आणि आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्यांना जमा झालेला आहे. तर थकीत अनुदान देण्यासंदर्भात शासनाचं अजून कोणतंच परिपत्रक आले नाही आहे. मंत्री आदिताई तटकरे यांची देखील घोषणा झालेली नाही. तुमचं अनुदान देणार अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. जर जून, जुलै, ऑगस्ट तर या महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या त्याच्यानंतर पात्र झाल्या तर या 3 महिन्यांचा लाभ त्यांना देणार अशी मंत्री आदिताई तटकरे यांनी घोषणा केली होती. परंतु अजून या संदर्भात अंमलबजावणी झालेली नाही. तर या संदर्भात ज्यावेळी निर्णय होईल, सध्या तरी या संदर्भात निर्णय होणार नाही आहे, कारण का महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे हप्ते वितरणाची देखील आता यापुढे घोषणा होणार नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या, सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत. ज्या बहिणींना हप्ते आले नाही आहे तर पुढील 2 दिवसांमध्ये हा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.